तालुक्यातील सनमडी गावामधील आश्रमशाळेत मुख्याध्यापकाकडूनच 7 मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या नराधम मुख्याध्यापकावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याला सेवेतून बडतर्फ करावे। संबंधित संस्थेच्या अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने सदर शाळेची मान्यताही रद्द करावी। सुट्टी दिवशी घरी गेल्यानंतर या मुलींनी झालेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली। यानंतर मुलीच्या पालकांनी मुख्याध्यापकास मारहाण केली, परंतु आता यावर तक्रार दाखल करण्यात येऊ नये याबाबत पालकांच्यावर दबाव आणला जात असल्याचे दिसून येत असून या विरोधात सखोल चौकशी होऊन संबंधित मुख्याध्यापकासह आणखी कोणी दोषी आहे का हे पाहून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि यासाठी विशेष चौकशी समिती नेमावी अशी मागणी यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील, सांगली शहर जिल्हाध्यक्ष राधिका हरगे, प्रदेश सचिव माजी नगरसेविका सुवर्णाताई पाटील, असंघटित कामगार संघटना जिल्हाध्यक्ष सविता साळुंके, ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दीपिका ओमासे, वाळवा तालुकाध्यक्ष तैसीन अत्तार, प्रणिती हिंगलजे, सुनीता जगदने, तबसुम मुल्ला, चंपाताई कागे, कमलाताई चव्हाण, अर्चना सरोदे, उषा पाटील, श्वेता पडसलगे तसेच शोभा ओमासे, सुशीला जाधव इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। नमस्कार, मी जयश्रीताई पाटील, प्रदेश महिला सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। आपण आज आमच्या प्रदेशाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय रुपालीताई चाकणकर यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून निवेदन देण्यात आलेलं आहे। ते निवेदन असं की जत तालुक्यामधील सनमडी गावामधील आश्रमशाळेत एका मुख्याध्यापकाने 7 मुलींवरती लैंगिक अत्याचार केलाय, तर त्याच्यावरती कठोर कारवाई होऊन त्याला त्या कामावरून बडतर्फ करावं व त्या संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष असतील, तिथले जे सदस्य बॉडी असेल त्यांच्यावर सुद्धा चौकशी व्हावी व त्या शाळेची नोंदी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी मागणी आम्ही रुपालीताई चाकणकर यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांनी हे लवकरात लवकर करावं अशी आमच्या आग्रहाची विनंती आहे। कारण लैंगिक अत्याचार करताना एका नाही तर अशा 7 मुलींचे झाले। आता जर 7 मुलींची नावं पुढे येत आहेत तर अनेक किती मुलींची त्यामध्ये हे झालेले असतील, शोषण झालं असेल आणि हे सगळं करत असताना त्यांच्या आई वडिलांवरती सुद्धा दडपण आणण्याचं काम केलं जात आहे। तर इकडे गांभीर्यानं महिला आयोगाने लक्ष दिलं पाहिजे अशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगली जिल्ह्याकडून विनंती करतो। धन्यवाद।